इयोब अध्याय 21। मग इयोबाने प्रत्युत्तर केले, ऐका, अहो माझे भाषण लक्षपूर्वक ऐका. एवढ्यानेच माझे तुमच्याकडून सांत्वन होईल. मला बोलू द्या, म्हणजे मी बोलतो. माझे बोलणे संपल्यावर खुशाल माझा उपहास करा. माझे गाऱ्हाणे मनुष्या संबंधाने आहे काय? मी अधीर का नसावे? मजकडे चित्त देऊन विस्मित व्हा. आपल्या तोंडाला हात लावा. मला आठवण झाली की मी घाबरा होतो. माझ्या देहास कंप सुटतो. दुष्ट का जिवंत राहतात? ते वयोवृद्ध का होतात? ते समृद्ध का होतात? त्यांच्या समक्ष, त्यांच्या बरोबर, त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची मुले बाळे नांदतात. त्यांची घरे सलामत व निर्भय असतात. देवाचा दंड त्याजवर पडत नाही. त्यांचा बैल अवलाद उत्पन्न करीतो, तो निष्फळ होत नाही. त्यांची गाय विते, गाभटत नाही. ते आपल्या मुलांचा थवा बाहेर सोडितात. त्यांची मुले नाचतात व बागडतात. ते डफ व वीणा यावर गातात. ते पाव्याचा नाद ऐकून उल्हास पावतात. ते आपले दिवस सुखासमाधानात घालवितात व सहज क्षणात अधोलोकी जातात. हेच लोक देवाला म्हणत असत की, आम्हापासून दूर हो. तुझ्या मार्गाची ओळख आम्हास नको. सर्व समर्थ कोण आहे की आम्ही त्याची सेवा करावी? त्याची विनवणी करून आम्हास लाभ तो काय? पहा, त्यांची समृद्धी त्यांच्या हाती नाही. दुष्ट लोकांचे विचार मजपासून दूर असोत. दुष्टांचा दीप मालवला व त्याजवर विपत्ती आली. देवाने त्याजवर कोप करून त्यास दुःखाचे वाटेकरी केले, असे कितीदा होते. वाऱ्याने जसे धसकट उडते, तुफानाने जसे भूस उडते, तसे ते नष्ट झाले, असे कितीदा घडते. तुम्ही म्हणाल की, देव दुर्जनाच्या पापाचे प्रतिफळ त्याच्या मुलांसाठी राखून ठेवितो, तर त्याने त्यालाच त्याचे प्रतिफळ द्यावे, म्हणजे त्याला त्याचा अनुभव घडेल. तो आपल्याच डोळ्यांनी आपला नाश पाहू. तो सर्वसमर्थाच्या संतप्त कोपाचे प्राशन करो. कारण त्याच्या आयुष्याची मुदत खुंटली तर त्याच्या मागे त्याला आपल्या घराण्याची काय पर्वा राहील? स्वर्गातल्यांचाही न्याय करणाऱ्या देवाला कोणी ज्ञान शिकविल काय? कोणी शक्तीच्या भरात सुखसमाधानात असता मरतो. त्याच्या चरव्या दुधाने भरलेल्या असतात. त्याच्या हाडातील मज्जा रसरशीत असते. कोणी सौख्याचा अनुभव न घेता जीवाच्या कष्टदशेत मरतो. ते दोघेही बरोबर मातीस मिळतात. कीटक त्यास व्यापितात. पहा, तुमचे मनोदय, माझ्या अहिताच्या तुमच्या योजना मला ठाऊक आहेत. तुम्ही म्हणता, सरदाराचा वाडा कोठे राहिला आहे? दुष्ट राहत असत तो डेरा कोठे टिकला आहे? तुम्ही देशाटन केलेल्यास विचारले नाही काय? त्यांचे दाखले तुम्हास पटले नाहीत काय? असे की अरिष्टांच्या दिवसासाठी दुर्जन राखले जातात. कोपदिनी असे लोक निभावतात. त्याच्या वर्तनाविषयी त्याच्या तोंडावर कोण बोलेल? त्याच्या कृतकर्माचे प्रतिफळ त्याला कोण देईल? त्याला कबरेत पोचवितील. त्याच्या थडग्याची रखवाली करीतील. दरीतली ढेकळे त्याला गोड लागतील. जसे पूर्वीचे असंख्य लोक गेले, तसे सर्व लोक त्याच्या मागून जातील. तुमच्या उत्तरात दगा भरलेला आहे, तर तुम्ही माझे व्यर्थ सांत्वन का करिता?